श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। चंद्रशेखर आझाद नगरातून गोवंशाची कत्तलीच्या उद्देशाने होणारी वाहतूक त्वरित थांबवण्याची युवा सेनेची मागणी। नुकत्याच पार पडलेली विधानसभेची निवडणूक रद्द करून बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी। जिल्हा न्यायालयात कौटुंबिक न्यायालयातर्फे बालदिन सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न। आणि जनता हायस्कूलचे उपशिक्षक जतीन बोरसे यांना गुरु द्रोणाचार्य पुरस्काराने करण्यात आले सन्मानित। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील चंद्रशेखर आझाद नगरातून गोवंशाची कत्तलीच्या उद्देशाने होणारी वाहतूक त्वरित थांबवावी या मागणीसाठी धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले। धुळे शहरातील चंद्रशेखर आझाद नगरातून गोवंशाची कत्तलीच्या उद्देशाने होणारी वाहतूक थांबवावी या मागणीसाठी धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती येथून मोठ्या प्रमाणात गुरे खरेदी विक्रीसाठी येत असतात। प्रभाग क्रमांक 10-11 मधील चंद्रशेखर आझाद नगर परिसर हा हिंदू बहुल भाग आहे। यात वाखरकर नगर, नाटेश्वर कॉलनी, भगामोहन नगर, रामनगर, विठ्ठल नगर, हमाल मापाडी प्लॉट, माणिक नगर, वीर शिवाजी चौक आदी भागांचा समावेश आहे। राज्यात गो हत्या बंदी कायदा लागू असताना वरील भागांमधून सर्रासपणे कत्तलीसाठी खरेदी विक्री केलेल्या गोवंशाची वाहतूक केली जाते। या प्रकारामुळे हिंदू बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। त्यामुळे हा प्रकार लवकरात लवकर थांबवावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी मनोज कोळेकर यांच्यासह शेखर बडगुजर, बबलू श्रीखंडे, अजय मोरे, प्रमोद सूर्यवंशी, सचिन काळे, किरण आगलावे, मनोज गोडके, दिनेश कदम, गोरख ऐरे, रवींद्र शिंदे, भूषण पाटील, मंगेश पाटील, राजू चौधरी, ललित खिळे, प्रदीप वाडिले, सनी गायकवाड, मयूर कुलकर्णी, कल्पेश चव्हाण, योगेश मराठे, विशाल सोनवणे, सुनील बच्चाव, दिनेश कदम, नरेश पाटील आदी उपस्थित होते। प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। संपूर्ण महाराष्ट्रात गो हत्याबंदी कायदा लागू असून देखील धुळे शहरामध्ये मला वाटतं हा कायदा काय धुळ्यात लागू नाही आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रभाग क्रमांक 11 व 10 लगत असलेल्या 40 ते 45 हजार हिंदू लोकसंख्येचा हा भाग आहे। या परिसरामधून शासनाने GR काढले होते की जे काही जनावरांचे व्यवहार धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होतील त्या सर्व जनावरांना टॅगिंग करण्यात यावे। त्याशिवाय बाजार समितीच्या बाहेर देखील जनावर जात नाही किंवा आताही जनावरांना प्रवेश नसते। परंतु हिंदू बहुल भागातल्या चंद्रशेखर आझाद नगर भागामधून वखारकर नगर, नाटेश्वर कॉलनी, हमाल मापडी प्लॉट, साईप्रसाद सोसायटी, अलंकार सोसायटी, विश्वकर्मा नगर, रामचंद्र नगर व तसेच विविध भागामधून हे जनावर खुलेआमपणे वावरतात किंवा गोतस्कर घेऊन जातात। आमची शिवसेनेच्या वतीने ही मागणी आहे की हे सर्व बंद करण्यात यावं। धुळे शहराला इतिहास आहे दंगलीचा, जर तशी गोष्ट घडवायची नसेल तर प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे। अन्यथा शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे, महानगर प्रमुख संजीव वाल्ले यांच्या माध्यमातून शिवसेना मोठं आंदोलन उभारेल आणि जी काही घटना घडेल त्याला परिपूर्ण प्रशासन जबाबदार राहील। देशातील सर्व निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात। तसेच राज्यात नुकत्याच पार पडलेली विधानसभेची निवडणूक रद्द करून बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी पुरोगामी विचार मंच धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। ईव्हीएम विश्वासास पात्र राहिलेले नाही, त्यामुळे देशातील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात। तसेच राज्यात नुकतीच पार पडलेल्या विधानसभेची निवडणूक रद्द करून बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी पुरोगामी विचार मंच धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। पुरोगामी विचार मंच हे सामाजिक संघटन म्हणून कार्य करीत आहे। 2019 मध्ये राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांची सत्ता स्थापन असतानाही CBI, ED याचा उपयोग करून सरकार पाडण्याचे काम भाजपने केले असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। केंद्र सरकारने आपल्या सत्तेच्या बळावर ईव्हीएम मध्ये छेडछाड करत मतदाराने कोणालाही मतदान केले तरी मते भाजपलाच जाईल अशी व्यवस्था केल्याचा आरोप सुद्धा या निवेदनात करण्यात आला आहे। तसेच सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन मतपत्रिकेवर मतदान करण्याची मागणी केली होती, पण त्यांची मागणी धुडकावण्यात आली। विधानसभेची निवडणूक नव्याने घेतली जात असताना ईव्हीएमवर मतदान न घेता मतपत्रिकेवर घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी बाबा आतेकर, LR राव, राज चव्हाण, हेमंत मदाने, रमेश दाने, हरिश्चंद्र लोंढे, दीपकुमार साळवे, बबन वानखेडे, अरविंद निकम, आकाश बाकुल, डॉक्टर दरबार सिंग गिरासे, वसंत पाटील आदी उपस्थित होते। धर्मनिरपेक्षता आणि भारतीय संविधान व संविधानाची उद्देशिका याच्यावर श्रद्धा, विश्वास ठेवणारे आणि संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध असलेले सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी मिळून एक प्रागतिक विचाराचं फोरम, प्रोग्रेसिव्ह फोरम म्हणून निर्माण केलेला आहे।
त्या फोरमच्या वतीने आम्ही माननीय या देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांच्या नावे एक निवेदन की तयार केलेलं आहे. हे निवेदन शासनाचे सर्वोच्च जिल्हास्तरीय अधिकारी म्हणून कलेक्टर साहेबांच्या द्वारे पाठवण्यात येणार आहे. निवेदनात आम्ही 2 गोष्टी केलेल्या आहेत. पहिली बाब, मारकवडीमध्ये जे महाराष्ट्र सरकारने दहशतीचं वातावरण निर्माण केलं, शासनाची ही कृती या गोष्टीची साक्ष देणारी आहे, स्वयंपुरावा देणारी आहे की सरकारने निवडणूक आयोगाच्या सहकार्याने EVM मध्ये छेडछाड करून कोणीही कोणाला मत दिलं तरी ते BJPला जाईल अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणून त्या गावामधल्या लोकांनी आपण तर मतं कमळाला दिलीच नाही, मग आपला उमेदवार आपल्या गावच्या मतपेटीमध्ये कमळच कसा जिंकून आलेला आहे. तेव्हा आता आपण स्वयं तयार केलेल्या बॅलेटवर निवडणूक घेऊया म्हणून त्यांनी हा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. खरं तर निवडणुकीच्या निकालावर याचा कोणताही परिणाम होणार नव्हता, पण त्यातून सत्य बाहेर येणार होतं. हे सत्य लपवण्यासाठी आणि भारतीय जनता पक्ष जो सत्तेवर आहे त्यांचं कपट कारस्थान पाप लपवण्यासाठी त्यांनी मारकवडीसारख्या ग्रामीण खेड्यामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं. त्याचा आम्ही निषेध करतो. दुसरी बाब, EVM हा जो प्रकार आहे आता हे लपून राहिलेलं नाही की यामध्ये छेडखानी करता येते आणि तुम्हाला जो रिझल्ट हवा आहे तसा रिझल्ट EVM मध्ये आणता येतो. परंतु ही संधी आम्हाला नाही, जे सत्तेच्या बाहेर आहेत. जे सत्तेवर आहेत त्यांना ही संधी आहे. 6 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्यात. त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 400 पारचा नारा दिला होता. ते स्वप्न तर भंगलंच, पण स्थापन करण्यासाठी सत्ता तिसऱ्या वेळी आवश्यक बहुमतही त्यांना मिळालं नाही. पण मग ज्यांना काही वैचारिक भूमिका नाही किंवा जे सहज त्यांच्या जाळ्यामध्ये फसणारे होते त्यांना सोबत घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केली आणि त्या सत्तेच्या बळावर त्यांच्या लक्षात आलेलं होतं की आता भारतीय जनमत आमच्या बरोबर नाही. धुळे जिल्हा न्यायालयातील कौटुंबिक न्यायालयातर्फे बालदिन सप्ताहाचे आयोजन करीत मेळावा घेण्यात आला. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करून विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. धुळे जिल्हा न्यायालयातील कौटुंबिक न्यायालयातर्फे बालदिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत रविवारी मेळाव्याचे आयोजन करून विविध स्पर्धा घेण्यात आल्या. कौटुंबिक कलहामुळे पालकांचा मुलांना सहवास लाभत नाही, त्यामुळे पालकांनी एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधावा व कौटुंबिक कलहातील प्रकरणाचा समोपचाराने निपटारा होऊन मुलांचा उत्साह वाढावा या उद्देशाने सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कौटुंबिक न्यायालयाच्या वतीने चमचा लिंबू स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच संगीत खुर्चीच्या स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षिसाचे वितरणही करण्यात आले. यावेळी कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश स्वप्निता महाले, धुळे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष राहुल पाटील, कला शिक्षक केदार नाईक, दीपाली मानकर, नंदू सूर्यवंशी, किशोर क्षीरसागर, राकेश मोरे, भूषण दुसाने, एजाज शेख, विनायक सैंदाने आदी उपस्थित होते. बालदिनाचा आम्ही सप्ताह साजरा करतो कौटुंबिक न्यायालय धुळे इथे. याचा मागचा उद्देश असा असतो की कौटुंबिक कलहामुळे जे लहान मुलं असतात ते एकाच पालकाच्या ताब्यामध्ये असतात आणि एक पालकांचा सहवास त्यांना मिळत नाही. तर हे असे उपक्रम राबवण्याचा आमचा उद्देश असा असतो की पालकांनी एकत्र यावं, मुलांच्या ॲक्टिव्हिटीज त्यांनी पाहावं, मुलांनाही दुसऱ्या पालकाचा सहवास मिळावा, जेणेकरून ती जी कोशात जायला सुरुवात झालेली असते एक पालकाचा सहवास मिळत नाही म्हणून, तर ते मोकळे व्हावेत. आणि तसंच पालकांनी पण आपल्या मुलांच्या ॲक्टिव्हिटीज पाहून, त्यांचा उत्साह पाहून ते त्यांच्या भेटीचे किंवा त्यांच्या ताब्याचे जे काही प्रकरणं आहेत ते समोपचाराने त्यांनी मिटवावे, हा याचा मागचा उद्देश असतो. आणि त्या अंतर्गत आम्ही आजचा हा बालमेळावा आयोजित केलेला आहे. आज आम्ही कौटुंबिक न्यायालय धुळे याच्यामार्फत आज ह्या लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, चमचा लिंबू आणि संगीत खुर्ची ह्या स्पर्धा आम्ही आयोजित केल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये पालकांनी आणि मुलांनी उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद दिला आणि त्याच्यामधनं आता आम्ही त्यांना पारितोषिकही देणार आहोत, जेणेकरून त्यांचा हा उत्साह वाढीस लागावा.
शिंदखेडा येथील जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे उपशिक्षक जतीन बोरसे यांना कला समिती सामाजिक संस्था नवी मुंबई यांच्या वतीने गुरु द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिंदखेडा येथील जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे उपशिक्षक जतीन बोरसे यांना कला साधना सामाजिक संस्था नवी मुंबई यांच्या वतीने सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला डांगे, अभिनेता जॉनी रावत, सुधाकर वसईकर, सुप्रसिद्ध जादूगार सतीश देशमुख या मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक सेवा बजावत असताना शिक्षकांनी केलेले शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य तसेच योगदान देणाऱ्या शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. उपशिक्षक जतीन बोरसे यांनी विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक उपक्रमात व स्पर्धांमध्ये मार्गदर्शन करून अनेक स्पर्धा व उपक्रमात घवघवीत यश संपादन केले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विभागस्तरीय निबंध स्पर्धेत 4 जिल्ह्यातून विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच भूगोल विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करत असतात व त्याद्वारे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन करत असतात. राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश देखील मिळवले आहे. वक्तृत्व, निबंध व नाटिका अशा अनेक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून तालुक्यापासून राज्यस्तरापर्यंत होणाऱ्या स्पर्धांमध्ये शाळेचे नावलौकिक केलेले आहे. क्रीडा क्षेत्रात देखील जनता हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना विभागापर्यंत नेऊन यश प्राप्त केलेले आहे. मतदान जनजागृती या अभियानात देखील जतीन बोरसे यांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून गांधी चौक शिंदखेडा येथे मतदान जनजागृतीविषयी भव्य कार्यक्रमाचे देखील सादरीकरण केले होते. विज्ञान मेळाव्यात सक्रिय सहभाग घेऊन वक्तृत्व व नाटिका स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी धुळे जिल्ह्यात जनता हायस्कूलचे नावलौकिक केले. अशा अनेक प्रकारचे उपक्रम व स्पर्धांमध्ये जतीन बोरसे यांनी आपले व आपल्या शाळेचे नावलौकिक केले आहे. यातून शैक्षणिक कार्य व शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रमात व स्पर्धांमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवून केलेले यश प्राप्ती याबद्दल त्यांना गुरु द्रोणाचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल संस्था अध्यक्ष मनोहर पाटील, प्राचार्य SS बैसाने, पर्यवेक्षक UA देसले, वरिष्ठ लिपिक किशोर पाटील, ज्येष्ठ शिक्षक BJ पाटील, SK जाधव व SA पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. साधना सामाजिक संस्था नवी मुंबई या ठिकाणी मला द्रोणाचार्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर संस्थेचं महत्त्वाचं उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील असे शिक्षक की ज्यांनी आपली शिक्षक सेवा बजावत असताना केलेले शैक्षणिक कार्य आणि या कार्याची दखल घेऊन सदर संस्थेने मला आज रोजी द्रोणाचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला. महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या शिक्षक सेवेमध्ये असताना विविध प्रकारचे उपक्रम आणि विविध प्रकारच्या स्पर्धा यामध्ये मी सहभाग नोंदविला. माझ्या विद्यार्थ्यांनी मला तेवढीच साथ दिली. तसेच विभागातून आणि विद्यापीठीय अण्णाभाऊ साठे निबंध स्पर्धेत एकूण 4 जिल्ह्यांमधून मी देखील त्या ठिकाणी माझा सहभाग नोंदवला होता व त्या ठिकाणी मला निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक हा विभागामध्ये मिळाला होता. तसेच विज्ञान मेळाव्यात देखील विद्यार्थ्यांना मी प्रोत्साहित करून त्यांना मार्गदर्शन करून त्या ठिकाणी जिल्ह्यात देखील क्रमांक हा मिळविला होता. तसेच महाराष्ट्रामध्ये चालत असलेला बेटी बचाव बेटी पढाव या अभियानात देखील मी सक्रिय माझा सहभाग हा नोंदविला होता. त्यात माझ्या विद्यार्थ्यांनी देखील घवघवीत यश हे प्राप्त केले होते व त्यासाठी धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय राहुलजी रेखावार साहेब यांच्या हस्ते मला तसेच माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आले होते. असे अनेक प्रकारचे उपक्रम यामध्ये मी व माझ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व यश हे संपादन केले. तसंच क्रीडा क्षेत्रात देखील विभागापर्यंत आमचे विद्यार्थी हे पोहोचले होते. त्या ठिकाणी देखील त्यांनी उत्तम अशी कामगिरी विभागामध्ये केलेली होती. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल कला साधना संस्थेतील मान्यवर सर्व सदस्य यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्या शैक्षणिक कार्याची दखल घेतली व मला हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. चंद्रशेखर आझाद नगरातून गोवंशाची कत्तलीच्या उद्देशाने होणारी वाहतूक त्वरित थांबवण्याची युवा सेनेची मागणी. नुकत्याच पार पडलेली विधानसभेची निवडणूक रद्द करून बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी. जिल्हा न्यायालयात कौटुंबिक न्यायालयातर्फे बालदिन सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न. आणि जनता हायस्कूलचे उपशिक्षक जतीन बोरसे यांना
गुरु द्रोणाचार्य पुरस्काराने करण्यात आले सन्मानित। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। व्हिडिओ पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।